नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू रंगोली गुरु। आज मी नागपंचमी स्पेशल रांगोळी घेऊन आली आहे। ही पारंपरिक रांगोळी मी माझ्या आईकडून शिकली आहे। ही रांगोळी आपण जसं गणितामध्ये कंस काढतो त्याप्रमाणे आपल्याला 2-2 रेषांचे कंस काढून घ्यायचे आहेत। 5 ते 1 जसे आपण रांगोळीचे ठिपके देतो तसे 5 ते 1 कंस मी काढून घेतलेले आहेत, किंवा तुम्ही त्याला वाट्या पण म्हणू शकता। ह्या वाट्या आपल्याला दोन्ही बाजूनी काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ज्या रेषा आहेत वाट्यांच्या त्या एकमेकांशी जोडून आपल्याला नागपंचमीचा नागोबा याची रांगोळी बनवायची। ॲक्च्युली ही रांगोळीपेक्षा माझी आई कागदावरती काढून ती भिंतीला लावून किंवा मग त्याचा फोटोसारखं पॅडला लावून त्याची पूजा करायची। तर मैत्रिणींनो, ही रांगोळी मी कशा प्रकारे काढली आहे ती तुम्ही बघू शकता। जो वरचा कंस आहे त्याचा जो आतली रेघ आहे ती खालच्या कंसाच्या बाहेरच्या रेघेला, आणि जो वरचा कंस आहे त्याची जी बाहेरची रेघ आहे ती खालच्या बाजूच्या कंसाच्या आतल्या रेघेला, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक कंस जोडून घ्यायचा आहे। प्रथम वरतून खाली सगळे कंस जोडून झाल्यानंतर मग खालतून वर आपण प्रत्येक कंस जशी मी जोडून घेते त्याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। नागपंचमी आपण महाराष्ट्रामध्ये का साजरी करतो यामागे मला जी माहिती आहे ती आख्यायिका अशी आहे मैत्रिणींनो, की जेव्हा श्रीकृष्ण यमुनाच्या डोहामध्ये कालियामर्दन नावाच्या नागासोबत त्यांचं युद्ध झालं आणि त्यांनी त्याला हरवून ते यमुना नदीच्या पात्रामधून सुखरूप बाहेर पडले, त्या दिवसापासून नागदेवताची पूजा करायची। त्या दिवशी तो दिवस होता श्रावणामधील शुद्ध पंचमीचा दिवस, म्हणून आपल्या श्रावणामधील पंचमीला नागपंचमीची पूजा करून आपण तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा करतो। तर मैत्रिणी, तुम्ही बघू शकता ही रांगोळी वरतून खाली सगळे कंस आपण हळूहळू पूर्ण करत आलेलो आहोत। त्याचप्रमाणे आपण जसे वरून खाली गेलेलो आहोत, खालून वर सुद्धा आपल्याला सगळे कंस पूर्ण करून घ्यायचे आहेत। नागपंचमीच्या दिवशी आपण दूध आणि लाह्याचा नैवेद्य दाखवतो नागोबाला। पूर्वीच्या काळी माझ्या लहानपणी आम्ही नागोबाच्या वारुळाला जायचो आणि तिथे नाग पूजायचो। असं पण एक प्रथा आहे की आपण आपल्या भावाची पूजा करतो आणि भावाच्या डोळ्यांना दूध लाह्या लावतो आणि त्याचीसुद्धा सर्व संकटांपासून रक्षा कर म्हणून आपण नागदेवताला प्रार्थना करतो। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता ही रांगोळी आता खालून वर जशी पूर्ण होत आहे तसं तसं आपल्याला असं वाटत आहे की धावते नाग एकमेकांमधनं वरती जात आहेत। आपल्या प्रथा हळूहळू लुप्त होत जात आहेत। तर हा बऱ्याच मुलींना किंवा मग आजकालची पिढी जी आहे त्यांना तर माहिती पण नाही आहे की नागपंचमी हा सण असतो। आपल्या लहानपणी नागपंचमीच्या सणाला शाळेला सुट्टी असायची, पण आजकाल शाळांना या आपल्या भारतीय सणांना फारशा विशेष सुट्ट्या नसतात। दिवाळी सोडली किंवा गणपती गौरी सोडले तर हे जे छोटे सण आहेत या सणांना अशा फारशा सुट्ट्या नसतात। माहेरवाशिणी आपण सगळ्या माहेरी जायचो, नागपंचमीला खास आमंत्रण असायचं माहेरवाशिणींना। झोके बांधायचे, मस्त झोके झुलायचे आणि मग आईकडे आराम करून परत यायला ती खूप मजा वेगळीच असायची। लहानपणी शाळेला सुट्टी असायची ती मजा वेगळीच असायची। तर मैत्रिणींनो, खालची जी आपण उरलेला जो भाग आहे त्यापासून आपण वाट्याचा त्या 2 ज्या रेषा आहेत त्यांच्यापासून आपण नागदेवताची शेपटी आपण काढून घेत आहोत। शेपूट तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपण नागदेवताची शेपटी काढून घेतलेली आहे आणि वरचा जो कंस सोडला आहे
त्या कंसावरती आपण नागदेवताचा फणा काढून घेणार आहोत। अशा प्रकारे ज्या दोन कंसातल्या दोन रेषा आपण मोकळ्या सोडल्या होत्या त्या रेषांना बाहेर घेऊन आपण क्रॉस करायची आहे लाईन आणि त्याचा आपण नागदेवताचा फणा काढण्यासाठी असं रेषा आखून घ्यायच्या आहेत। फणा काढून झाला की आपण नागदेवताला डोळे काढून घेऊ आणि नागदेवताची जिभली पण काढून घेऊया। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा पारंपरिक नाग त्याची रांगोळी कशी वाटली, हे चित्र कसं वाटलं, प्लीज लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन नाविन्यपूर्ण सहज सोप्या रांगोळ्या शिकण्यासाठी रंगोली गुरु या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा। धन्यवाद मैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।